नाशिकमध्ये आदिवासी शेतकरी आंदोलन मागे घेण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्याची तयारी गेल्या 5 दिवसांपासून नाशिकमध्ये सुरू आहे। नाशिकमधील शेतकरी मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्याची शक्यता आहे। आदिवासी शेतकरी आणि या शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू होतं, मात्र मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर नाशिकमधील हे आदिवासी शेतकरी त्यांचं आंदोलन मागे घेण्याची शक्यता आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी किरण गोटोर आपल्या सोबत जोडलेत। किरण, आदिवासी शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू होतं, मात्र मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीला यश आल्याचं दिसतंय। अधिकची माहिती या संदर्भात। आपल्या विविध मागण्यांसाठी खरं तर हे सगळे आदिवासी बांधव आणि शेतकरी लॉंग मार्चच्या माध्यमातून नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयावरती येऊन आंदोलन करत होते। संपूर्णपणे घेराव आंदोलन या संपूर्ण परिसरामध्ये या आदिवासी बांधवांनी ठिय्या मांडलेला होता। पण काल या सगळ्या संदर्भात काल मुंबईत एक महत्त्वाची बैठक पार पडली। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आंदोलकाचे जे आयोजक आहेत या सगळ्या लोकांबरोबर मुख्यमंत्र्यांनी एक बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये ज्या मागण्या आहेत ते मागण्या मान्य करण्याची 31 मे पर्यंत या संपूर्ण मागण्यावरती काम करू आणि मान्य करू अशा पद्धतीचं आश्वासन दिलेलं आहे। आणि त्याच आश्वासनानंतर आता आंदोलन मागे घेण्याची जी तयारी आहे ते आयोजकांकडून केलं जातं अशा पद्धतीची माहिती आहे। आणि या सगळ्या संदर्भात 10 नंतर अधिकृत घोषणा जी आहे ते माजी आमदार जेपी गावित हे करतील आणि जेपी गावित यांच्या नेतृत्वाखालीच हा लॉंग मार्च जो नाशिकच्या सुरगाणा परिसरातून हे निघालेलं होतं। नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयावरती आल्यानंतर मागच्या 5 दिवसांपासून हे सगळे लोक या परिसरामध्ये ठिय्या मांडून होते। जोपर्यंत आमच्या मागण्या हे पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही अशा पद्धतीची भूमिका घेतलेली होती। आणि या आधी सुद्धा 2 बैठका हे झालेले होते, पण या दोन्ही बैठकांमध्ये मार्ग निघाला नाही, तोडगा निघाला नाही। त्यामुळेच हे आंदोलन हे चालू होतं। पण काल या सगळ्या संदर्भात स्वतः मुख्यमंत्र्यांनी एक बैठक घेतली आणि या सगळ्या मागण्या ज्या आहेत ते मान्य करू आणि 31 मे पर्यंत या सगळ्या गोष्टींवरती काम करू अशा पद्धतीचं आश्वासन दिलेलं आहे। त्यामुळे आज हे आंदोलन मागे घेण्याची शक्यता आहे आणि या सगळ्या संदर्भात अधिकृत घोषणा जी आहे ते 10 नंतर होईल अशा पद्धतीचं माहिती मिळत आहे। धन्यवाद किरण, दिलेल्या या माहितीबद्दल।